असणार आहे श्री जगन्नाथ नाना पवार चिंदवली यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर पाणी अर्थात पाणी म्हणजे पुण्याचं काम, ते काम केलं गेलं चिंदवली गावचेच आणखी एक सुपुत्र अमरिता पेजी यांच्या माध्यमातून. सर्व मॅचेससाठी जे बॉल आपण पाहतो 10x ते अगदी दर्जेदार चेंडू, ते चेंडू आपल्याला दिले जात आहेत. लोकशन शक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य युवाध्यक्ष करंजी गायकवाड सरताळे यांच्या माध्यमातून. तर यूट्यूब सौजन्य अर्थात यूट्यूब वाहिनी विसरून चालणार नाहीये. आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी अर्थातच स्पोर्ट्स ऑन लाईव्ह प्रीतम लोखंडे आणि टीम यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला जिवंतपणा देण्याचं काम केलं जातं. ही वाहिनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलंय अर्थात त्यांचे आभार मानायला कसं विसरून चालेल. कैलासवासी भानुदास शंकर इतापे यांच्या स्मरणार्थ या यूट्यूब लाईव्हसाठी सहकार्य केलं गेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय श्री राजेंद्रजी सोनावणे विरमाडे गावचे असतील. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व सहकार बोर्डामध्ये देखील ते संचालक आहेत. त्याचबरोबर कारखाना संचालक श्री प्रकाशजी दुर्गुडे बिरडाची वाडी यांचे देखील योगदान विसरून चालणार नाही आहे. मॅच बॉल द्या प्लीज. बॅट्समन बोपेगाव संघ बॅट्समन दाखल करा. कॅप्टन विशू सर आपले सलामीची जोडी दाखल करा प्लीज. त्याचबरोबर श्री संतोषजी बाबर किकली युवा उद्योजक यांचं देखील योगदान यूट्यूब लाईव्हच्या या संपूर्ण योगदान जिवंतपणामध्ये राहिलेला आहे. अर्थातच या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला अगदी 10 वर्षांनंतर देखील ती पाहायची झाली, या आठवणी जाग्या करायच्या झाल्या तरी तुम्ही करू शकता. ही खासियत आहे. अगदी प्रीतम लोखंडे आणि टीम यांची चर्चा करायची झाली ना, जर तुम्ही त्यांना सांगितलं ना पहिली मॅच 9ला आहे तर हा पट्ट्या 8 वाजता मैदानावरती हजर असतो आणि हे त्याची खासियत आहे. अगदी कॅमेराचं अचूक वर्क असेल, एडिटिंग असेल, संपूर्ण स्पर्धेमध्ये जिवंतपणा आणण्याचं काम असेल, तो अतिशय सुंदररित्या करतो. गणेश इताफे अगदी हाताला इजा झालेली आपल्याला पाहायला मिळतं, तरी देखील मैदानाच्या आतमध्ये सक्रिय आहे. हॉलीबॉल खेळताना त्याच्या हाताला इजा झाली आहे, परंतु हे खेळावरचं प्रेम आहे मित्रांनो, हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्रिकेटवरचं प्रेम तुम्हाला अगदी अनिल कुंबळे सारखं जॉ लाईनला जखम झाल्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये विकेट्स घेताना पाहायला मिळतं. अगदी पायाला सूज आल्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये उतरणारा रिषभ पंत आपल्याला आठवतो. त्यानंतर अगदी कॅन्सरवर मात करत, दुर्धर आजारावर मृत्यूवर खरं तर मात करत मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व घालवणारा युवराज सिंग आठवतो. आणि हेच खेळाडू प्रेरणा देत असतात अशा प्रकारे जिद्द चिकाटी दाखवण्यासाठी, आणि यातूनच खरा आयुष्य घडवतो क्रिकेटचा खेळ. कारण मी म्हणेन क्रिकेट फक्त खेळ शिकवत नाही, क्रिकेट आपल्याला आयुष्य जगायला शिकवतं. बघा ना, एखादं षटक मेडन गेलं म्हणून आपण खचून जात नाही, दुसऱ्या षटकात धावा जास्तीत जास्त कशा खेचता येतील ते पाहतो. गोलंदाजाला एखाद्या षटकात मार पडला तरी तो गोलंदाजी सोडत नाही, तो दुसऱ्या षटकामध्ये विकेट कशा मिळवता येतील त्यावरती भर देतो. हे क्रिकेट आपल्याला शिकवतं. आयुष्य देखील काय वेगळं आहे मित्रांनो. एखादा दिवस खराब गेला, एखाद्या दिवशी अडचणींचा सामना आला, संकट आली, तर ते संकट समयी पाय घट्ट करून उभं राहणं ही एका सच्च्या खेळाडूची नशेनी आहे. आणि क्रिकेट खेळणारा प्रत्येक लढवय्या असतो, प्रत्येक क्रिकेटरमध्ये एक लढवय्या लपलेला असतो, आणि तो लढवय्या आयुष्याच्या लढाईमध्ये देखील किती मोठा संघर्ष असू द्या, ते संघर्षाला यशाची किनार देतो. आणि त्यासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूयात सलामीची जोडी विश्व आणि 4 ओव्हरची मॅच. देगाव टीम 12वा खेळाडू प्लीज या. सचिन आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये. सचिन स्ट्राईक वरती दाखल. देगाव संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय. चेंडू बॅटची काढा, परंतु अगदी यष्टीरक्षकाच्या समोरच्या बाजूला आदळला. डॉट बॉल आलाय. निखिलच्या माध्यमातून हाताळलं जात आहे हे महत्वपूर्ण षटक. डॉट बॉलने डावाची सुरुवात झाली आहे. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला शफल झाला, परंतु आउट ऑफ द रिच चेंडू डाऊन द ऑफ साइड. वाईड बॉल. अवांतर धाव होईल प्राप्त. अवांतर धावेने शून्याकडून होईल 1 कडे वाटचाल बोपेगाव संघाची. जबरदस्त हाताळा हा देखील चेंडू. डॉट बॉल आलाय.
यानंतर अतिशय भेदक मारा केला जातो, अगदी शरीरावरती आदळणारा चेंडू, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश देखील येत आहे. सिंगल होईल प्राप्त. जबरदस्त गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून. या दरम्यान मात्र डायव्हिंग एफर्ट, परंतु कामी येत नाहीये. चेंडू निष्ठून जात असताना बॅकअप दिला जाईल का? नक्कीच दिला जाईल. चेंडूला थांबवलं देखील जाईल. विशालच्या माध्यमातून मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. यशस्वी 3 धावा नक्कीच प्राप्त होतील या चेंडूच्या पाठीमागं. प्लेयर रिप्लेस केला जाईल नक्कीच. अगदी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये एका षटकानंतर तुम्ही प्लेयर रिप्लेस करू शकता. चालू ओव्हरमध्ये तुम्ही नक्कीच सबस्टिट्यूट करू शकत नाही, याची दखल घ्या. जबरदस्त लो फुल टॉस अगदी हलक्या हाताने खेळून काढला विशू यांनी. सचिन यांनी सिंगल प्राप्त केली आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये लटकलाय. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न आहे नक्कीच, परंतु गॅप मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावेल. 2 धावा विशालच्या खात्यामध्ये होतील प्राप्त. याबरोबर षटकाची होईल सांगता. पहिल्या षटकाखेरीस 8 धावा धावफलकावरती होतील दाखल. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये येतोय अभि तापे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर. विकेटचा पतन. अगदी अतिशय आरामात टिपलाय हा झेल. सचिनला परतावं लागेल डगआउट मध्ये माघारी. सुयशच्या हातामध्ये हा झेल सोपवला गेला. WPL जी नुकतीच पार पडली या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या खेळाडूने केलेलं आपण पाहिलंय. तब्बल 7 कॅचेस टिपले गेले होते त्याच्या माध्यमातून. केतन हेरकळ मैदानाच्या आतमध्ये होतं दाखल. 3ऱ्या क्रमांकावर आणखी एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू बोपेगाव संघासाठी योगदान देईल. डॉट बॉल आला. अतिशय सुंदर गोलंदाजी अभिच्या माध्यमातून केली जाते. षटक हाताळले जातात. जबरदस्त आक्रमण चढवलंय बोपेगाव संघ. केतन हेरकळ सज्ज आहे पुन्हा एकदा. यावेळी बिग ब्लास्ट करण्याचा आणखी एक प्रयत्न, परंतु स्विंग आणि मिस. डॉट बॉल येतोय. यावेळी मात्र दिशा भरकटली. अवांतर धाव प्राप्त होईल वाईडच्या रूपामध्ये.
हाफ ट्रॅकर राखून टप्प्याचा चेंडू इथं हाताळला जातो, सिंगल प्राप्त होईल कव्हर्स मध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला, अगदी आउटसाइड द स्टंप वाईड लाईन टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश देखील येतं. अभि तापे जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे अभि यांनी. चांगल्या पद्धतीने हाताळलं हे षटक, थांबवला धावफलक या षटकामध्ये. अखेरच्या चेंडूवर बॅटची इनसाइड एज लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू निष्ठून जात असताना इथं मात्र निसर्ग बनतोय देगाव संघासाठी मित्र. सिंगल अवघी होईल प्राप्त, या सिंगल बरोबरच होईल षटकाची सांगता. 2 षटकांचा थांबतोय खेळ. नेल्सन इज ऑन द बोर्ड, अर्थातच 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. धावा धावफलकावरती दाखल झालेल्या आहेत. विशाल आणि केतनची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर मात्र अगदी सुयशच्या माध्यमातून षटकाची सुरुवात केली जाते. सिंगल होईल प्राप्त. डावखोर हाताचा हा वेगवान गोलंदाज राऊंड द विकेट मारा करत असताना शरीरावरती टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे विशाल यांच्या. केतनकडे नजरा असतील. केतन देखील एक अतिशय सुंदर फलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू. यावेळी आणखी एक आकुट टप्प्याचा चेंडू शरीराच्या दिशेने, परंतु पूल केलाय. स्ट्रोक मध्ये तितकीशी ताकद नव्हती, टायमिंग प्रॉपर जमलेलं नाहीये. अगदी बॅटच्या वरच्या बाजूला आदळला हा चेंडू, जणू बॅटवरती येऊन आदळला. सिंगल. अगदी आपण काल देखील सौरभ सर चर्चा केली, 6 ते 8 मीटरची लाईन, त्या लाईनवरती त्या लेंथवरती आदळलेला चेंडू ज्यावेळेस अतिरिक्त उसळी घेतोय तो अगदी मोठमोठ्या फलंदाजांना देखील त्रस्त करून सोडतोय. पहा, याही वेळेला फटका खेळणं सोपं नाहीये. या लेंथवरती एक धाव मिळते. सर्कलच्या आतमध्ये एकावरच थांबावं लागेल. देगाव संघ कुठेतरी चांगली, परंतु इथं मात्र खराब फेकीचा पुरेपूर फायदा. फलंदाज उडवत असताना 2 पूर्ण तिसरीचा देखील प्रयत्न होतोय का? नाही, इथं मात्र घाई करून चालणार नाहीये. 1 से भले 2 आ गए, तीसरे के लालच में गलती नहीं करनी है. 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 बरोबर धावफलक थोडंसं सक्रिय देखील होतंय. अगदी 15 वरती पोहोचतोय, परंतु कुठेतरी गती वाढवावी लागेल. 15 चेंडूच्या पाठीमागे 15 म्हणजे प्रतिषटक 6च्या धावगतीने पुढे चाललाय, परंतु वेग वाढवावा लागेल. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी सुयशच्या माध्यमातून केली जाते. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट स्टेप आउट करत खेळलेला फटका डीप मध्ये तैनात ऋषीच्या माध्यमातून थांबवला जाईल. चेंडू सिंगल प्राप्त होईल. एका धावेनं काम मात्र होणार नाही. आता मोठे फटके खेळावे लागतील. केतन एरकळ आणि विशाल यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन आणि केतन यांच्यावरती मदार आहे धावा वाढवण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा आडापटणी करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. सिंगल कंप्लीट. सिंगल वरतीच थांबवलं जाईल. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल नक्कीच. सौरभ सर ज्या पद्धतीनं खेळपट्टीवरती धावा थांबवल्या आहेत, एका धावांना दुहेरीमध्ये बदलता आलेलं नाही आतापर्यंत भोपेगाव संघाला, कारण चित्त्याच्या चपळाईनं चेंडूच्या दिशेने धाव घेणारे खेळाडू, क्षेत्ररक्षक अगदी संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये त्यांचं पाहायला मिळतंय. षटकार चौकारांची आतिषबाजी आज खूप कमी वेळेला आपण पाहिली. अगदी अपवादात्मक एखाद दुसरा षटकार पाहायला मिळतोय, अन्यथा धावांसाठी संघर्ष करावा लागलाय आज खेळाडूंना. आडाबटणं मारण्याचा हाही प्रयत्न. अगदी सर्कल देखील पार होत नाहीये या चेंडूच्या पाठीमाग. सिंगल प्राप्त होईल बोपेगाव संघाच्या खात्यामध्ये. याबरोबरच षटकाच होईल सांगता. प्रतिषटक 6च्या सरासरीने 1 गडी बाद 18 धावा धावफलकावरती दाखल. महत्वपूर्ण निर्णायक असं अखेरचं षटक असणार आहे. अगदी सकाळच्या सत्रात 2 सामने आपण पाहिले. दोन्ही सामन्यांमध्ये पहिल्या 4 षटकांमध्ये अवघ्या 31 धावा उभारल्या गेल्या. 32चं लक्ष अगदी सहजरित्या दोन्ही सामन्यांमध्ये पार पडलेलं आपण पाहिलं.
यानंतरची मॅच मात्र लक्षवेधी असणार आहे मित्रांनो. यानंतरच्या मॅच मध्ये अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला आता या चालू सामन्यात पंचाच्या भूमिकेत असणारे रॉबिन अर्थात युवराज सिंधे सर, लिजेंडरी क्रिकेटर ऑफ वाई तालुका, तर दुसरीकडे आजच्या काळातील सुपरस्टार्स अर्थातच सुशांत शिंदे आणि तेजस शिंदे यांना आपण पाहणार आहोत. एका बाजूला असणार आहे धूम पुनर्वसंत संघ, तर दुसरीकडे बावधन. जबरदस्त मॅच आपल्या भेटलेली आहे. अगदी त्या मॅच मध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल नक्कीच अशी अपेक्षा आहे संपूर्ण चाहत्यांना. या दरम्यान चौथं षटक हाताळतील सचिन. पहिला चेंडू दिशाहीन मारा, पंचांचा इशारा, वाईड बॉल. अवांतर धावेने सुरुवात झाली आहे. विशालला कुठेतरी आता विशाल काय फटकेबाजी करावी लागेल, संघासाठी योगदान द्यावं लागेल. यावेळी मात्र शरीरावरती मारा केला जातोय, अगदी जागा बनवून दिली जात नाहीये. अगदी मुंबई नगरीमध्ये जसं 10x10ची एखादी खोली मिळवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो ना, तसं इथं फटके खेळण्यासाठी जागा मिळावी लागते, थोडीशी रूम क्रिएट करावी लागते. ती जागा फलंदाजाला दिली जात नाहीये, पाठलाग केला जातोय, फॉलो केलं जात आहे. चतुराई आहे गोलंदाजीमध्ये. यावेळी मात्र वॉटर स्ट्रोक यार, लाजवाब शॉट ऑफ द डे, जबरदस्त. अगदी फाईन लेगच्या दिशेला बेंड झाले केतन आणि फटका लाजवाब, अगदी स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अगदी तो फॉलो थ्रू देखील कंटिन्यू केला. ज्या पद्धतीने फटका खेळला, जबरदस्त. ओव्हर एक्स्ट्रा कव्हर धिरकावून दिलाय सीमा पार, चौकार 4 धावांसाठी. लाजवाब स्ट्रोक केतन हिरकळ. याच फटक्यांची तर गरज आहे बोपेगाव संघाला. जबरदस्त. या फटक्याला आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल, ती कमाल पाहायला मिळणार का? कॉपी बुक क्रिकेट स्ट्रोक, अगदी नेत्रदीपक फटका म्हणावा लागेल. यावेळी मात्र यार्कर खोदून काढला, थांबवलाय केतनला, संधी दिलेली नाहीये. चोरटी धाव जरूर घेतली जाते, सिंगल प्राप्त होते. 25 वरती धावफलक पोहोचला. 3 चेंडूचा खेळ बाकी. हे 3 चेंडू निर्णायक असणारे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून, कारण या चेंडूंवरती होणारा संघर्ष पुढची वाटचाल ठरवणार आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला, अगदी कव्हर पॉईंट वरती खेळाडू तैनात आहे, त्याच्या हातामध्ये थांबवला जाईल चेंडू. सिंगल होईल प्राप्त, सिंगल वरतीच थांबावं लागेल. पुन्हा एकदा केतनच्या खांद्यावर असेल विस्त. केतनच्या माध्यमातून एक चौकार खेळल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला पाहतोय आपण, परंतु दुसरीकडे सचिन देखील तयार आहे, तैनात आहे, पुन्हा एकदा सज्ज आहे आपला चेंडू घेऊन. यावेळी स्विंग आणि स्टॉट बॉल, अगदी खाली राहिला चेंडू, उसळी मिळत नाहीये. अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलला चेंडू, बॅकवर्ड बाउंड्रीच्या दिशेने पाठलाग केला जातोय. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाईल, परंतु चेंडू निष्ठून जातोय का नाही हे पाहायचं आहे, आणि निश्चितपणे चेंडू निष्ठून जाईल. या डावाची सांगता करणारा निर्णायक चौकार येईल. 4 षटकांचा थांबतोय खेळ, 1 गडी बाद, 30 धावा धावफलकावरती दाखल. विजयासाठी पुन्हा एकदा आव्हान, 24 चेंडू 31 धावांचं. यानंतर मात्र करूयात एका महत्वपूर्ण मॅचचा टॉस, अर्थात बिग मॅच. आजच्या दिवसातील महत्वपूर्ण लढत असणार आहे. एका बाजूला असेल धूम, तर दुसरीकडे बावधन. बावधन विपक्ष धूम. दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती आहे, आपण कृपया टॉस साठी या.
जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला बोपेगाव तर दुसरीकडे देगाव. अगदी दोन तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये बोपेगावचा संघ लाईनअप करून दाखल होईल. त्याबरोबरच देगावचे सलामीवर देखील असतील. येस, दोम संघ आणि बहुधन संघ दोन्ही कर्णधारांना विनंती सूचना आहे, आपण टॉस साठी अगदी लवकरात लवकर यायचं आहे. त्याबरोबर बोपेगाव संघ लाईनअप करून खेळापट्टीच्या आतमध्ये तुम्ही दाखल व्हायचंय. एका लाईनअप मध्ये दाखल होणं गरजेचं आहे. दोन संघ तसेच बहुधन संघ टॉस साठी या, लगेचच आपण टॉस करणार आहोत. यस, बावधन संघ आणि धोम संघ दोन्ही संघांसाठी सूचना येते. नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे. लास्ट कॉल असेल, जो संघ उशिरा येईल त्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. लक्षात घ्या, बावधन संघ आणि धोम संघ टॉससाठी या. जो संघ टॉससाठी उशिरा येईल त्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. या दरम्यान मॅचला सुरुवात होणार आहे. अगदी बोपेगाव विपक्ष देगाव, एक जबरदस्त लढत आपण पाहणार आहोत. 24 चेंडूंचा खेळ, धावा हव्या आहेत 31 रन्स निडेड ऑफ 24 डिलिव्हरीज. महत्वपूर्ण क्रुशियल मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीची जोडी देगाव संघाकडून, देगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू इथं असणं आवश्यक आहे. देगाव संघ चला, धोम संघ आणि बावधन संघ टॉस साठी या. ज्या संघाचे कॅप्टन उपस्थित नसतील त्यांना 2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे, याची नोंद घ्या. येस, धोम संघाचा कॅप्टन आलाय. बावधन संघ 5 मिनिटांचा उद्या आहे तुमच्याकडे. तुमचा कॅप्टन प्लीज दाखल व्हा, टॉस साठी या. आजच्या दिवसामध्ये आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. दुपारचे 17 ते 1 वाजून 12 मिनिटं होत आहेत. बऱ्याच मॅचेस आपल्याला खेळायच्यात. सहकार्याची अपेक्षा आहे. बावधन संघ कॅप्टन 5 मिनिटांचा उद्या आहे. अगदी वाऱ्याच्या वेगाने या टॉस साठी दाखल व्हा प्लीज कॅप्टन, लवकरात लवकर. आणि बोपेगाव संघ देगाव संघ दोन्ही संघांचा 12वा खेळाडू नाही, आमच्यापर्यंत नावं पोहोचत नाहीयेत. अपडेट स्कोर करण्यासाठी थोडीशी अडचण येते. विनंती आहे, एक अतिरिक्त खेळाडू पाठवा, जरा वाऱ्याच्या वेगाने लवकर पाठवा प्लीज. जीवनच्या हातामध्ये षटक, सुयश स्ट्राईक वरती दाखल. पहिला चेंडू आडावटनं खेळायला फटका, डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. 1 बाउन्स फील्ड केला जाईल, सिंगल प्राप्त होईल. यस, सन्माननीय आदरणीय जाधव साहेब आणि बल्लाळ साहेब दोघं उपस्थित आहेत. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे ही व्यक्तिमत्व, देशाप्रती त्यांचं संपूर्ण समर्पण देत असताना क्रिकेटवरचे देखील त्यांचं प्रेम कमी झालेलं नाही आहे. आणि दोघांनाही मी विनंती करेन की आपण कृपया टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा हा महत्वपूर्ण कौल करणार आहोत. बावधन विपक्ष धोम, एक महत्वाची मॅच आजच्या दिवसातील असणार आहे. यस, बावधन आणि धोम दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. या दरम्यान मात्र कव्हर्स मध्ये हलक्या हाताने टॅप केला, सिंगल साठी जाईल हा चेंडू. यस, नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. एका बाजूला असणार आहे सुशांत शिंदे, हार्ड हिटर दाद्या, तर दुसरीकडे बावधन संघाकडून विजय भिसे असतील. बावधन संघाकडून नाणेफेकीसाठी दादा आणि विजय. नाणेफेकीसाठी मी बल्लाळ साहेब आणि जाधव साहेबांना विनंती करतो, आपण प्लीज या. यस, मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत या चेंडूच्या पाठीमाग
3 धावा घेतल्या जातील. धावफलक पुढे सरकतोय. 31 धावांचं लक्ष डोळ्यासमोर असताना यस जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एक महत्वपूर्ण क्रुशियल टॉस. नाणेफेकीचा क्रुशियल कौल या दरम्यान हवेमध्ये लटकला चेंडू झेल होईल का? इथं मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आदळतोय. 2 धावा पूर्ण होतील. यस सुशांत शिंदे दादा एका बाजूला, विजय भिसे एका बाजूला. प्लीज नाणेफेकीचा कौल आपण करतोय. अगदी कॅमेरामॅन आमचा रेडी आहे. टॉस साठी जाधव सर रेडी, दोन्ही संघ रेडी. कॉल असेल सुशांत यांचा. छापा हा कॉल आहे आणि इथं मात्र बाहुधन संघाच्या बाजूने लागतोय कॉल. विजय सर प्लीज या. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागलाय. निर्णय काय असेल? ओके, निर्णय आपण जाणून घेऊयातच. परंतु ही जी स्पर्धा आहे आजचा 3रा दिवस यशस्वीरित्या पार पडतोय. पहिलं पर्व श्री नवलाई देवीची चिंदवली या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल आपला नक्कीच मनोगत ऐकायला आवडेल. 3 दिवस झाला मी लाईव्हच्या स्वरूपात बघतोय स्पर्धा. अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन दिसतं. इथं खेळायला मजा येईल. पूर्ण ग्राउंड आहे आणि चांगलं नियोजन दिसतंय. मोकळं एकदम शांत शांत. यस समोर धूम सारखा संघ सुशांत शिंदे दादा अगदी काळभरणात 11 बाहुधन संघाचं नाव छातीवर मिळवत खेळताना पाहायला मिळतो. आज तुमच्या विरोधात आपल्या गावासाठी खेळणार आहे. नक्कीच दादा विरुद्ध खेळत असताना काय फिलिंग्स असतील? नक्कीच मैत्रीपूर्ण सामना होईल. तुम्हालाही बघायला आनंद होईल असा सामना होईल. येस नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होईल असं विजय यांचं म्हणणं आहे. अर्थात आपल्यासोबत आयकॉन दादा जोडला जातोय. दादा आज गावच्या नावासाठी, काल आपण खराडी चषकामध्ये होतात, आज आपल्या गावासाठी इथं उपस्थित राहिल्यात रात्रीचा प्रवास करून, आणि त्याबद्दल या मॅच साठी उपस्थित राहिल्यानंतर काय भावना आहेत? प्रथम चिंदवलीकरांचं नियोजन चांगलं आहे. खेळायला पण इथं रबर बॉलच्या मॅची खेळलो अगोदर, तर सगळ्या मॅची चांगल्याच होत होत्या. आता आज पहिल्यांदा टेनिस खेळतोय. ग्राउंड बघून तर ओकेच आहे सगळं. येस नक्कीच सुशांत शिंदे दादा, त्याचबरोबर तेजस शिंदे देखील पाहायला मिळतील. बावधन करून देखील अगदी ते दाद्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे घरचा संघ आहे बावधन. छातीवरती काळभरणात बावधनचं नाव नेहमी मिरवलं जातं. अगदी प्रत्येक स्पर्धेत आयकॉनच्या भूमिकेमध्ये दादा असतो. आज मात्र एकमेकांसह उभे टाकणार आहेत निलेश भैया भोसले आणि दादा. तेजस शिंदे देखील असेल जोडीला. दुसरीकडे रॉबिन सर पाहायला मिळतील बावधनच्या संघामधून. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला येणार आहे. कुठेही जाऊ नका, तयार राहा एका ब्लॉकबस्टर थ्रिलरसाठी. विजय सर 2 मिनिट समालोचन कक्षासोबत संपर्क साधा. विजय सर, बावधन संघ समोरच्या बाजूला फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी सर्कलच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल. थोडस धाव फलकाकडे आपण धावती नजर टाकूयात. अगदी 1.2 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकात अगदी 9 धावा आल्या होत्या. या षटकाच्या सुरुवातीच्या 2 चेंडूच्या पाठीमागे 2 सिंगल आल्स आल्यात. सुयश आणि अभिची जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे. सुयशच्या माध्यमातून मोठा फटका खेळला गेलाय. हवेमध्ये आहे, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, कॅच मात्र सुटली. निष्ठून जातोय चेंडू, अगदी सीमारेषेवरती देतोय दस्तक. यस मिळतील धावा 4. चौकार. कॅच सुटली की मॅच, हा मात्र करावा लागेल विचार. सन्माननीय आदरणीय जाधव साहेब उपस्थित राहिले आहेत आजच्या दिवसामध्ये. बल्लाळ साहेब देखील आहेत मॅच पाहण्यासाठी भुईंज पोलीस स्टेशन मधून. भुईंज पोलीस स्टेशन मधील एक कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय आदरणीय जाधव साहेब, त्याचबरोबर बल्लाळ साहेब उपस्थित आहेत. या दरम्यान अलॉंग द कार्पेट खेळायला फटका, चौकार. 4 धावा देऊन जाईल.
Yes. चौकार पुन्हा एकदा येतोय धावफलकावरती. या षटकानंतर 23 धावा लागतायत विजयासाठी 31चं लक्ष असताना. अनेक दिग्गजांची उपस्थिती आज या स्पर्धेसाठी आपल्याला लाभते. अगदी भुईंज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी जाधव साहेब, बल्ला साहेब असतील, आमचे गुरुवर्य अनिकेत कामटे सर असतील, हे देखील या स्पर्धेमध्ये अगदी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. आजच्या दिवसातील महत्त्वाच्या मॅचेससाठी देखील त्यांची उपस्थिती आपल्याला लाभते. त्याबरोबरच अनेक मान्यवर आज जोडले जात आहेत. विक्रम काकडे साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आपण पाहिलं आहे या संपूर्ण महत्त्वपूर्ण मॅचसाठी, स्पर्धेसाठी. वाईड बॉल, अवांतर धाव या दरम्यान प्राप्त होते. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अवांतर धावेनं सुरुवात झाली. 24 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 7ची गरज. चांगला चेंडू हाताळला. इथं मात्र हे षटक निर्णायक आहे, महत्वाचं आहे. हवेमध्ये आहे चेंडू. गॅपमध्ये देखील नो मॅन्स लँडमध्ये विसावेल विशाल आहे तैनात. सिंगल होईल प्राप्त. एक धाव, एका धावेनं पुढे सरकेल धावफलक. पंचवीस धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रतिबद्धावर असताना 10 चेंडू 6ची गरज. यावेळी मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉल. केतन यांच्या माध्यमातून अपील उचलली जाते, परंतु फेटाळून लावली जाईल. डॉट बॉल. अक्षयच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलं जातं. आतापर्यंत थांबवण्याचा चांगला प्रयत्न आहे. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये भेदला चेंडू. पाठलाग केला जाईल, परंतु त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होतील. तिसरीचा देखील सुयशचा प्रयत्न राहतोय, परंतु संधी दिली जाणार नाहीये. 2 वरतीच थांबावं लागेल. बॅकअप दिला जाईल खेळाडूच्या माध्यमातून. हो गया 4 धावा. विजयापासून दूर असेल देगावचा संघ. या दरम्यान मात्र थोडासा ताळमेळामध्ये गडबड पाहायला मिळते. ओव्हरथ्रोच्या रूपात चोरटी धाव होईल प्राप्त. वाईड देखील आहे. वाईड +1. 2 धावा मिळतील या चेंडूच्या पाठीमाग. विजयासाठी आणखी 2 धावांची अवघी आवश्यकता. या दरम्यान एक सिंगल प्राप्त होईल. अवघी 1 धाव. विजयापासून दूर देगावचा संघ. 24 चेंडूचा खेळ अगदी आपण आजच्या दिवसात पाहतो. 4 षटकांचे सामने आहेत. 3ही सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करण्यास संघांचं वर्चस्व राहिलेलं आहे. आता येणारी मॅच मात्र खूप क्रुशियल आहे. धोम विपक्ष बावधन या मॅचमध्ये काय असेल निर्णय हे आपण जाणून घेणार आहोत. या दरम्यान अगदी पायावरती चेंडू आदळतोय. त्याबरोबरच षटकाची देखील होती सांगता. 3 षटकांचा थांबतोय खेळ. बिनबाद 30 धावा. अगदी नाबाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे. संघासाठी योगदान देते. सूरजच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अगदी 6 चेंडूचा खेळ बाकी. अवघी 1 धाव गरजेची आहे विजयासाठी देगाव संघाला. बोपेगाव विरुद्ध देगाव अजूनही संघर्ष करतोय बोपेगावचा संघ. रणनीती आखले. क्षेत्ररक्षण अगदी जवळ घेतलेलं आहे. सर्कलच्या आतमध्ये सिंगल सेव्हिंग पोझिशन मध्ये सर्व खेळाडू. पहिला महत्वाचा क्रुशियल चेंडू. पहिल्या चेंडूच्या माध्यमातून मात्र गॅपमध्ये ढकलून दिला. निष्ठून जाईल. सीमा पार. मिळतील विजयाच्या धावा 4. देगाव संघ विजय रथावर स्वार. क्रुशियल मॅच मध्ये आणखी एक संघ चेस करत असताना विजयी ठरतोय.
बावधन संघ आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. बावधन संघ